लढत एका बाजूला R&D ट्रक रनर्स विरुद्ध मॅच सुरू होते. एका बाजूला स्काईट वॉरियर्स. चला मॅच लौकिक येतात. प्रथम गोलंदाजी आमंत्रित प्रारंभीचे गोलंदाज लौकिक फर्स्ट ओव्हर घेऊन व्यक्तिगत पहिल्या संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन तर फलंदाजीसाठी बॅटर रेम वैभव आणि कौशल येत आहेत. क्या बात आहे. कौशल सरोज आणि एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला लौकिक. पहिल्याच बॉल वरती आक्रमण 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती काय आक्रमण केलंय, काय अंदाज दाखवलाय, काय धूम धडाका केलाय. माझी अवेलेबिलिटी सिद्ध केली आहे, उपलब्ध सिद्ध केली. वैभवने दाखवून दिले. क्वार्टर फायनलची लढत सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार लौकिकच्या बॉलवरती. यावेळेला पाठीमागे केला, थोडासा चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला, स्लॉट मध्ये आला नाही. बॉल कनेक्ट करायला गेला होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडलं होतं, परंतु बॉलनी वेध घेतला तो शरीराचा. डॉट बॉल येतोय. अजीत भाई बोलो ना, एकदम मस्त. आप कैसे हो अजीत भाई, बोलो ना. फिलहाल तो चुनावटी में, बोलो ना. ओके, एक ही जगह पे नहीं होना चाहिए, लेकिन एक ही जगह के हस्बैंड वाइफ के नाम पे नहीं होना चाहिए. हाँ, एक ही स्कीम में भी नहीं होना चाहिए. एक ही स्कीम में नहीं होना चाहिए एक्चुअली. एक ही बिल्डिंग में हस्बैंड वाइफ के नाम पे नहीं. अगर पिता और पुत्र के नाम रहेगा तो चलेगा. बाप बेटे पे नाम पे चलता है. ओके 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 ओके. हाँ, चलेगा चलेगा, उसमें चलेगा, उसमें कुछ प्रॉब्लम नहीं है. एक स्कीम में नहीं चाहिए, मैं बोल रहा हूँ ना, एक स्कीम में नहीं चाहिए. दूसरे इसमें रहेगा तो चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन एक ही स्कीम में नहीं चाहिए. हाँ, ऐसा कुछ नहीं होता. वो बिल्डर आपको गुमराह कर रहा है. मेरे को मालूम से, मेरे जो ख्याल है, मेरा जो इतना पढ़ा ही है ना, तो उससे वो स्कीम में नहीं है ना मेरा, तो क्या प्रॉब्लम होता है. मेरा अलग स्कीम में है, आपको देना अनिवार्य है मेरे लिए. ऐसा है. हाँ, कोई दिक्कत पैदा नहीं होती, कोई दिक्कत नहीं, कोई प्रॉब्लम नहीं है. ऐसा नहीं ना, एक आदमी के 10 रूम ले सकते हैं. एक आदमी मुंबई में ये पैसा ले रहा है वो, बस कोई प्रॉब्लम नहीं होता. एक स्कीम में नहीं चाहिए, एक ही एसआरए में दो नहीं चाहिए. तो अलग अलग एसआरए में रहेगा ना तो कोई प्रॉब्लम नहीं है. हाँ, एक ही में नहीं चाहिए, दो अलग अलग में चलेगा तो चलेगा. नहीं रहना चाहिए, एग्जैक्टली नहीं रहना चाहिए. हाँ, वो अलग चीज़ है. बराबर है, बराबर. ऐसे एग्जैक्टली ऐसा ही. यस यस. हाँ, पता करके मैं वापस कल बताता हूँ, ठीक है. हाँ हाँ, समझे, मैं समझा आपका सवाल. ओके, यस यस यस. लौकिक वरती आक्रमण केलं जातं. यावेळी वैभवच्या बॅट मधून लगातार असा तिसरा षटकार पाहायला मिळाला. आक्रमण केलंय, अंदाज दाखवलाय, आपला धूमधडाका दाखवलाय. मी याच अंदाजामध्ये फलंदाजी करणार या मॅच मध्ये, हे सिद्ध करतायत. हो 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 हो, काय बॉल मध्ये उंची देखील आहे आणि दुरी देखील आहे. दुरी दुरी दुरी, 6 रन की मंजूरी. 6 धावांसाठी षटकार. गेंद गई तारामंडल में. क्या बात है लौकिक, तुझ्यावरती आक्रमण केलंय. 5 षटकार ठोकलेत तुला. क्या बात आहे भावा. वैभवच्या बॅट मधून उत्तुंग 30 धावा. पहिल्या षटकामध्ये 30 धावा. आता मात्र R&D ट्रक रनर थोडं टेन्शन मध्ये पाहायला मिळते. त्यांचे चाहते, त्यांचा सपोर्ट वर्ग देखील टेन्शन मध्ये पाहायला मिळते, परंतु आता मात्र कामगिरी करावी लागेल. बॉल तुषार आलेत गोलंदाजीला. तुषार आहे हुशार. तुषार
यस, यावेळी मात्र पुन्हा एकदा अकुटप्प्या चेंडू होता, बॅटची काढायला लागली, शर्यत लागले फलंदाजांनी क्षेत्ररक्षणामध्ये, गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये. यस, एका धावावरती समाधान मानला, धावसंख्या झाली 31 धावा. तुषारचा पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा पाहायला, शॉर्ट ऑफ गुडलेंथ पाहायला मिळाला, त्यावरती बॅटची एज लागली, बॉल थर्ड मॅचच्या दिशेने गेला, त्या तिकडे शर्यत लागली होती बॉल आणि फिल्डर्समध्ये, परंतु एका धाव्यावरती समाधान मानला लागेल. 31 धावा झाल्यात. यावेळेला रिव्हर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषा बाहेर कळटी, 4 धावांसाठी चौकार. यावेळेला रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि काय खेळलाय फटका. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. यावेळेला बॅटला उलटा केलंय आणि बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी अल्टी पलटी बॉल सीमारेषा बाहेर कळटी. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, यावरती रिव्हर्सचा फटका, आजच्या दिवसभरातला पहिला रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला वैभवच्या बॅटमधून. विथ द स्पिन मारण्याचा प्रयत्न केला गेला, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये जागा निवडली, तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला, फेकी केली, 1 धाव अंकित केली. यस, यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाला, एक विकेटचं पतन होत आहे. कौशल सरोजला मात्र माघारी परतावं लागतंय आणि आता मात्र न्यू बॅटर येत आहेत मैदानामध्ये. यस, सुयोग येतील नवीन बॅटर, सुयोग. शिवम येतात, शिवम. हो, चांगला बॉल विथ द स्पिन, नाही कळला काय वळला. फलंदाजाने फिरकी घेतली, फलंदाजाने गिरकी घेतली, चांगला बॉल निघाला, टप्प्यावरती पडला, स्पिन झाला, विकेट किपरच्या दिशेने गेला. यावेळी पुन्हा इथे चांगला चेंडू पाहिला, व्हाईट बॉलची सांगता होते, व्हाईट बॉल येतोय. हो, चांगला बॉल, काय वळलाय, काय स्पिन झालाय, अपील केलंय तुषारने. तिन्ही बॉल अचूक टप्प्यात टाकले आणि चांगले वळवलेत. पुढे करतात, कधी शॉर्ट ऑफ गुडलेंथ करतात, त्यामुळे अंदाज येत नाहीये बॉलचा, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे तुषारने. यावेळेला बॅटची काढा लागली, बॉल विसावला, यशस्वी पाठी पळतायत, विकेटचा बदल. हो, यावेळेला मात्र देखील कॅच सुटले का मॅच सुटले मित्रांनो. ड्रॉप केले वैभवची कॅच, मॅच ड्रॉप नाही झाली ना आर्यन रनर्स. येणारा काळ सांगेल तुम्हाला मित्रांनो. काळानुसार क्रिकेट बदलता क्रिकेटनुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. काळ बदललाय, वेळ बदलली आहे, वेळेचा खेळ करावा लागेल, हिम्मतची किंमत आहे. अकूट टप्प्याचा बॉल, वाईट बॉल. येस, वाईट बॉल, अतिशय बाहेर चेंडू पाहायला मिळाला, पण वाईट बॉल आलाय. कृपया कोणी जेवणाचं बाकी असेल तर जेवण करून घ्या, जेवण शिल्लक आहे. कोणी जेवणाचं बाकी असेल तर जेवण करून घ्या. क्या बात आहे, प्रतीक भाई आनंद घेत आहेत.
यावेळेला मात्र घसीटले बॉल. क्या बात है. ये बैटर मारता कम घसीट ज्यादा आहे. ऑफ साईडला लाफा दिलाय. अकू टप्प्या चेंडू होता त्याला टेनिस एल्बोच्या साईडने खेळून काढलाय. नटराज शॉट. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. चला बॅटिंग चांगली चालू आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर या वेळेला वाट बघितली आणि वाटत लावली. समोर देशांनी अकू टप्प्याचा बॉल समोरच्या रेंज मध्ये आला रेंज मध्ये त्याला पाठवला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी स्कोर. भावा स्कोर काय आला. 56 ऑन बोर्ड. 56 धावा झाल्या. 56 धावा. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलंय. बॉल पुन्हा इथं फरार होतोय 4 धावांसाठी. क्या बात आहे भावा. वैभव आजचा दिवस तुझा आहे. काय गाजवतोय यार. मैदानात आहे होतोय गाजा वाजा. वैभव ठरतोय मैदानाचा राजा. 6-4-4-6 बोली भाषा हीच चालली त्याची. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्क. क्या बात आहे. काय टायमिंग होतं. सुपर टायमिंग. अप्रतिम टायमिंग होतं. क काय टायमिंग होतं. अजिबात ताकद नव्हती. टायमिंग होतं. एलिव्हेशन होतं. परंतु मित्रांनो कनेक्शन सुपर होतं. बॅट आणि बॉलचं सुंदर कनेक्शन पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. यावेळेला देखील कॅच ड्रॉप झाले. कॅच ड्रॉप होत आहे सातत्याने. तेच पाहायला मिळेल. मागील 2 सामन्यामध्ये जवळपास 15 ते 16 कॅच ड्रॉप झाले असतील. काय बोलतो 50 आली. क्या बात आहे वैभव. आजच्या दिवसातील पहिली 50. 14 बॉल 63 धावा खेळतोय वैभव व्यक्तिगत. एकदा टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग. हो यावेळी मात्र लाफा दिलाय रे. लाफा कडक झटपट पटापट. लक्ष्मी घर के अंदर और गेंद बाहर.
ए स्कोर का आला मित्रा 73 ऑन बोर्ड 73 73 धावा झाल्यात आणि 4 बॉल बाकी आहेत तिकडे टायगर्स ऑफ भिवंडी संघ झोपलाय एकमेकांना शिव्या घालतोय हो हो यावेळी मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे पण काय झाली आहे येस कधी नवीन बॉल केला असल्यामुळे एलिव्हेशन नाही भेटला नवीन बॉलचा हा प्रॉब्लेम असतो बॉल ट्रॅव्हल होत नाही हो हो चांगला चेंडू फुलरला चेंडू परंतु वाईट चेंडू असेल येस पंच वाईट घोषित करतायत शरीरापासून 2 हात लांब करतायत वाईटची घोषणा करतायत आमच्याकडे वळतायत चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु डॉट बोलतोय क्या बात आहे यावेळेला उचललाय बॉल समोरच्या दिशेने पिकअप शॉट पाहायला मिळतोय 1 बाउन्स मस्तक पे दस्तक बॉल फरार सीमार्श पार मिळतील धाबा 4 बॅटला आलेदार येतोय चौकार या ठिकाणी मनगटात आहे जोर मारलाय भावाने कडक 4 धावसंख्या झाली ती 78 ऑन बोर्ड 78 धावा झाल्यात 78 धावा यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय येस उजव्या शीच्या बाहेर पिचिंग होत आहे वाईट बॉलची सांगता होते स्कोर का आला 80 बॉल द्यायचा बॉल
किती पाहिजेत? 82 होईल ना? 80. येस, 24 चेंडू 80 धावांचं गरज आहे. बेचोक 8 म्हणजे प्रत्येकी 20 धावा येणं अनिवार्य असेल. प्रत्येक बॉल गणिक ओव्हर गणिक 20 धावा येणं अनिवार्य असेल. 20-20-20चा 100 असेल. 24 मध्ये 80 करायचे आहेत. आर्यन ड्रग रनर आपल्याला कामगिरी करावी लागेल आता. हर्ष आपल्यावरती संघाची मदर असेल. बॉलर कोण आहे रे? चला मग सुरू करा. एका बाजूला 20 मध्ये 80 करायचे आहेत. 24 मध्ये 80 करायचे आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे. सर्व काही शक्य आहे. 20 मध्ये 80 करायचे आहेत. आर्यन ड्रग रनर ओहो, पहिल्याच बॉलवरती हर्ष माघारी परत आहेत. विकेट होते पतन. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. खेळ बाद. क्लीन बोल्ड. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. नो बॉल. येस, नो बॉल. नो ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळालं.
स्कोर काय आला? येस, 5 रन झालेत, 2 विकेट सर्व गेलेत. 80 धावा करायचे आहेत मॅचमध्ये. औपचारिक शिल्लक असं मला हरकत नाही आहे. धावांचा कलसोबत शिखर काढत असताना धावसंख्याला केवळ 5 धावा, 2 गडी बाद. येस, यावेळी देखील माघारी परतावं लागेल. काय चांगली कॅच पकडली. हा हा, काय मारलाय भावाने कडक. जसा बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं त्यावरती 6 धावांची मोहर लिहिली होती.
चला 2 ओव्हर 19 झाल्यात. अजून 2 ओव्हर शेष आहेत. खूप मोठी धावसंख्या उभं राहायची आहे, परंतु ऑल्टरनेट रनर्स तसे प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीयेत. अडतीस धावा झाल्यात. 38 ऑन बोर्ड्स. यावेळेला पुन्हा एकदा सिक्सर येतोय पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार आलाय.
यस, यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. चार चेंडू 23 धावा करायचे आहेत. क्या बात आहे. मॅच आरएनडी डगरानं अजूनही कायम ठेवली आहे. बलाढ्य धावसंख्या करायची होती. 4 चेंडू 23 धावा करायचे आहेत. जर एखादा बीमर आला, एखादा व्हाईट बॉल आला, एखादा नो बॉल आला, फ्री हिट आला, जर तरच सामन्यामध्ये चित्र बदलेल. जर तर वरती मॅच येऊन पोहोचते. 4-23 करायचे आहेत. येस, 4 चेंडू 23 धावा. यस, व्हाईट बॉलची घोषणा होते. 4 मध्ये 22 करायचे आहेत. मॅच मध्ये रंग झाले. 4 चेंडू 22 धावा. वर्ली वॉरियर्स आणि स्काय लायन्स यायचं आहे. दोन्ही संघाने येते या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संपूर्ण खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. वर्ली वॉरियर्स आणि स्काय लायन्स. ओहो, चांगला डब्बा पडला. एकच बॉल टाकायचा होता. यस, 3-20 करायचे. 3 बॉल 20 21. आता षटकार येऊन फायदा नाही. लेट पण थेट षटकार जरूर आलाय. दोन बॉल 15 करायचे. 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. मॅच मध्ये स्काय लायन्स आणि वर्ली वॉरियर्स. आपल्याला शेवटचा निरोप असेल की या वाईट बॉल आलाय. चल, 2 बॉल मध्ये 14 करायचे आहे. 2-14.
एक चेंडू 8 धावा. जर एखादा व्हाईट आला आणि त्यावरती 6 धावा आल्या तर कदाचित पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला. वाईट आला त्यानंतर 6 आला तर आहा वाईट आलाय. होतं नव्हतं झालंय. आर्यननी डग रनर्स. सकाळी नाश्त्यामध्ये लक खाल्लं की काय आपण? आम्ही मेंदूवडे खाल्ले. तुम्ही काय खाल्लं? लक. 1/7 करायचे आहेत. चला 1-7. यावेळी मला पुन्हा एकदा 6. आता जर षटकार जर आला तर मॅच संपूर्ण जाईल आणि कौशलने मात्र या ठिकाणी निराश झालाय कौशल. यस 1-6 जर आला तर तोंडाचा घास पळून नेला जाईल आणि मग असं होईल. सकाळी तयार झालो, कपडे घातले, बायकोला बोलो चल लवकर जायचंय आपल्याला, भंडाऱ्याला गेलो आणि बुंदी संपली. जर षटकार आला तर वेगळीच गोष्ट होईल या ठिकाणी. आणि यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय की काय? येस व्हाईट बॉल. येस व्हाईट बॉल. पंचाचा निर्णय अंतिम राहील. DRS नाहीये प्लीज. आता जर चौकार आला तर सुपर होईल, षटकार आला तर मॅच संपेल. चला सुरू करा मॅच. काय पाहिजे तुम्हाला? सुपर ओव्हर पाहिजे का? किती लोकांना सुपर पाहिजे? सुपर ओव्हर पाहिजे हात वरती का? सुपर ओव्हर किती लोकांना पाहिजे? 1-5. थोडा बाहेर व्हा प्रतीक. सर्वांना बाहेर घ्या प्लीज. कोणी पुढे जाऊ नका जाऊ. सर्वांनी बाहेर व्हा. सीमारेषेवरती जेवढे लोक त्यांनी सगळ्यांनी बाहेर व्हा प्लीज. एक 5 फाईन लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. 1-5 आर्यनी रनर्स. सकाळी नाश्त्यामध्ये लक खाल्लं होतं. शॉर्ट टप्प्यात चेंडू होता तत्पर पूर्ण करतील. तत्पर घेतलेले एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? यस
चला वर्ली वॉरियर्स आणि स्काईट लायन्स यांच्यामध्ये फोटोग्राफ होतो यांच्या ठिकाणी